गेन करून देतात. थँक्यू सो मच प्रताप सकपाळ. अप्रतिम बॅटिंग केली. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण प्रताप सकपाळ यांना दिलाय आणि काय क्वालिटी बॅटिंग पाहायला मिळाली. एकंदरीत आपण पाहिलं मॅच क्रमांक 3 इथे समाप्त होते. जशी मॅच क्रमांक 4 मध्ये सुरू होईल तसं आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल करणार आहोत आणि किरण मस्के सर आता मात्र कॉमेंट्रीसाठी सज्ज होतात. आशिष चोरगे त्यांच्याबरोबर जॉईन करतील. थँक्यू सो मच. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच संतोष सर. पहिलाच बॉल अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न होता आणि या पहिल्याच बॉलवरती इरादे स्पष्ट केलेत आणि पहिल्या बॉलवरती एक टप्पागेट बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. प्रशांत बोत्रे बायकर मॅन ज्या नावाची चर्चा राहिली आहे सध्याच्या घडीला, तो बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवरती चौकार खेचतोय. एक चांगली मॅच आपल्या भेटीला आले. सगळ्यांचं मनापासून अधिक स्वागत. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 म्हणजेच PMPL 2.0 मध्ये बॅटिंगसाठी एका बाजूला प्रशांत, ओहो आणखीन एक जबरदस्त फटका. अख्खू टप्प्याचा बॉल दिशा दिली. बॉलला पाठवले सीमारेषेच्या बाहेर. आधीच्या बॉलवरती चौकार, या बॉलवरती षटकार. अगदी या मोठ्या फटक्यासाठी जात आहेत. चांगला फटका खेळून काढला. थोडासा शफल झाला, कट केला होता चेंडू आणि विटर्न खेळून काढला. ओहो व्हॉट अ स्ट्रोक. प्रशांत बोत्रे अप्रतिम खेळ राहिला यंदाच्या हंगामामध्ये. ज्या पद्धतीने खेळ राहिला बॅकफुटला जातोय. यावेळी देखील शॉर्ट आर्म पुल. हवेमध्ये चेंडू डीप बॅकवर्ड स्पेल. एक रिझनचा खेळाडू चेंडू खाली, त्याच्याकडून झाली आहे छोटीशी चुकी आणि निघून जातोय वन बाउन्स. 4 धावेसाठी चौकार. अजयच्या गोलंदाजीमध्ये ज्या पद्धतीने सध्या मात्र धावा येत आहेत, टीमचा कॅप्टन थोडासा नाराज आहे. गोलंदाजीसाठी अजय हा कॅप्टन आहे, कॅप्टन लीडिंग ऑफ दी फ्रंट. आणि या मैदानामध्ये पॉवर प्लेची ओव्हर महत्वाची मानली जाते. जर पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये 20 पेक्षा जास्त धावा येत आहेत तर समज जाओ आपकी गाडी पटरी पे है. आणि एकदा जर पटरीवरती गाडी आली तर ती बुलेट नसते, ती वंदे मातरम वेगानं जाते. 14 धावा पहिल्या 3 चेंडू मध्ये धावा यायला सुरुवात झाली. पाटण तालुका टेनिस क्रिकेटनं असं सांगितलंय, संस्थापक शिवा बॉसने असं सांगितलंय की अर्थातच प्रशांत बोत्रेच्या बॅट मधून जर 50 धावा आल्या तर 1111 रुपये त्याच्या या 50 साठी. वा 14 धाव संख्या. नक्कीच या बॉलवरती आपण जर सर पाहिलं ना तर संधी क्रिएट करून दिली होती. क्षेत्ररक्षकाची साथ गोलंदाजाला अजयला मिळाली नाहीये, परंतु या बॉलवरती देखील आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक. आव देखण्यात आव, मला हवी आहे संघासाठी धाव, खाऊन जाईन मी या स्पर्धेत भाव. आणखीन एक बॉल थांबत नाहीये. बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय. एक जबरदस्त स्ट्रोक, एक दमदार फटका मात्र पाहायला मिळतोय. प्रशांत बोत्रे थांबायला नाव घेत नाहीये. आणखीन एक मोठा फटका आलाय षटकारासाठी. टीमची धावसंख्या झपाट्याने वाढेल, जाऊन पोहोचेल अर्थातच 20 या धावसंख्येवरती. अगदी 20 धाव संख्या अप्रतिम. आणि प्रशांत बोत्रेचा या बॅटिंगचा आनंद आपण पाहिले तर अगदी 32रा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे प्रतीक साठे, प्रतीक पाटील तेही आता पाहिले तर व्हिडिओ कॉल करून त्याच्या बॅटिंगच्या शुभेच्छा देत आहेत. ओहो फुल टॉस चेंडू प्रशांत साठी खेळून काढला आहे खेळाडू. जिथे आपण पाहिलं तर कॅच ड्रॉप होते. ओहो हे काय घडलंय. प्रशांत बोत्रे ज्यावेळी आपण पाहिलं तर धावांचा पाऊस पाडतोय, तडांपार घेतला जातोय अगदी कमरेच्या हाईट साठी, वेस्ट हाईट साठी. यावेळी मात्र आपण पाहिलं थर्ड अंपायर थोडासा बिझी असेल ओमसा एमटीसी, कारण की चेक केला जातोय कमरेच्या वरती चेंडू आहे का. मात्र दुसरी जम्याची बाजू अशी की प्रशांत बोत्रेची ही कॅच ड्रॉप झाली आहे. पॉवर प्लेच्या मॅच मध्ये, पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये अशा कॅचेस ड्रॉप होणं कितपत महाग ठरू शकतं, कितपत डोकेदुखी वाढू शकते. इट्स अ फेअर डिलिव्हरी. अगदी चेंडू आपण पाहिलं तर थोडासा खाली लँड होतोय, थोडासा बाहेर रिप्ले. दूध का दूध पाणी का पाणी. चांगला बॉल तिथे हाताळलाय. अगदी एलिव्हेशन चांगलं प्राप्त झालं या बॉलवरती आणि चांगल्या टप्प्यावरती बॉल रिलीज केलाय. पुढचा बॉल अजयचा. अख्खू टप्प्याचा बॉल, त्याच्यावरती आक्रमण केलंय. लांब 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 सीमारेषेच्या बाहेर आणि त्याने सांगितलंय जा शोधून आणा. येस तब्बल 26 धावा.
26 26 धावा या ओव्हर मध्ये आतापर्यंत बॅटिंग पाहिली 464606. तुम्हाला वाटेल 4 नंबर सांगतोय, नाही हा फोन नंबर नाहीये, 6 चेंडू मध्ये केलेली बॅटिंग आतापर्यंत आहे. व्हॉट अ बॅटिंग प्रशांत, ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय तब्बल 6 चेंडू मध्ये 26 धावा त्यांना आतापर्यंत टोकल्यात. अगदी मोठ्या फटक्यासाठी सातत्याने जातोय आणि त्याच्यासाठीच ओळखला जातो प्रशांत बोत्रे या नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गुंगावत असताना मात्र पाहायला मिळतंय. 6 चेंडू आतापर्यंत त्याने फेस केले, 26 धावांवरती खेळतोय. 26 धावा आणि अर्थातच रुद्र स्पोर्ट्स आणि रुद्र स्पोर्ट्सचे ओनर आपण पाहिलं तर अर्थातच प्रथमेश आणि प्रथमेशच्या माध्यमातून 50 साठी देखील तब्बल 1000 रुपये तब्बल त्याच्यासाठी बॅट देण्यात आली आहे. म्हणजे जर 50 लावली तर रुद्र स्पोर्ट्सची बॅट त्याला गिफ्ट दिली जाईल प्रशांत कडून. 6 चेंडू 26 पहिली ओव्हर संपली आहे आणि कुठेतरी आता पाहिलं तर वातावरण गोलंदाजी करणाऱ्या टीमचं थोडंसं आपण पाहिलं तर ढवळलंय, कारण की ही ती गोलंदाजी आहे जी आपण पाहिली तर पहिल्या ओव्हर मध्ये 2 ओव्हरच्या धावा देऊन बसलेत आणि आता सुर्वे टायगर कुठून तरी बॉलिंग अटॅक शोधतील. आणि बॉलिंग अटॅक म्हणलं तर मलिंगा जो पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा आहे, भालेकरवाडीचा अतुल भालेकर कॅप्टन 26, त्याच्या समोर अंकुश. अतुलचा हा बॉल चांगल्या टप्प्यावरती कट करण्याचा प्रयत्न होता, चांगला स्टॉप तिथे करत असताना हा बॉल अगदी आपण जर पाहायला गेलं तर डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय. अतुल भालेकर अगदी या गोलंदाजीची देखील चर्चा राहिली आहे. या हंगामामध्ये ओपनचं क्रिकेट असेल, भरपूर साऱ्या क्रीडा स्पर्धेमध्ये गोलंदाजी करताना त्यांनी प्रभावित केलंय या गोलंदाजाने. पुढचा बॉल अतुल भालेकर यांचा. हो, कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटला उडवलाय, बॉल थांबत नाहीये, बॉल चाललाय अगदी पॉइंटच्या दिशेला. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पडतायत कमी, इथे मिळते 4 धावांची हमी, येतोय तो चौकार. महत्वाचा होता चौकार अतुल भालेकर, कारण की अतुल भालेकरला खऱ्या अर्थानं जेव्हा चेंडू कॅप्टननं हातामध्ये दिला असेल तेव्हाच आपण पाहिलं तर जरूर 30 धावा धावफलकावरती लागतायत. 33-0. चांगली बॅटिंग सुरू आहे दोन्ही एंड कडून, दोन्ही बॅटर करतायत. 2 बॉल आतापर्यंत अंकुशने फेस केले, 4 धावांवरती खेळतोय. पुढचा बॉल अतुलचा अंकुश साठी. अंकुश लावावा लागेल, अंकुशला बॉल बॅक ड्राइव्ह पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ रिझन मधून वेगाने येतोय आणि दुसऱ्या धाब्यासाठी जागा सोडली होती अंकुशने, परंतु प्रशांतने थांबवलंय. चांगला सांगितलंय तिथे, चांगला कॉल दिलाय त्याला. संयम आहे हा, संयम ठेवावा लागतो. संयम कुठे तुम्हाला आयुष्यामध्ये देखील ठेवावा लागतो, मैदानाच्या पटलावरती देखील ठेवावं लागतं. संयम ठेवल्याने बऱ्याच गोष्टी करतात. अशीच 5 ओव्हरची मॅच आहे, तुम्ही आता संयम ठेवला तर पुढे जाऊन चांगलं खेळ, चांगला धावा तुम्हाला करता येतील. चाळणीमध्ये पाणी घ्या, बर्फ होईपर्यंत वाट बघा, ते देखील साठवता येईल. त्याच्यामध्ये काय आहे, संयम आहे आणि हाच संयम सध्या मैदानामध्ये प्रशांत आणि अंकुशने दाखवलाय. दुसऱ्या बाजूला अतुल भालेकरच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 5 धावा आल्यात. ही चांगली गोष्ट आहे. विकेट सोडत नाहीये सध्या बॅटिंग करणारी टीम वेदांत प्रतीक 11 सातारा टीम, कारण की त्यांना माहिती आहे बटेंगे तो खत्म हो जाएंगे भाई, बचेंगे तो और भी लढेंगे. आणि सध्या तसाच खेळ केला जातोय. एक चांगलं क्रिकेट, यामध्ये धावा एक्स्ट्रा भेटतात. प्रशांत बोत्रे बोलत असेल येऊ देत, इसमें तेरा घाता अतुल मेरा कुछ नहीं जाता भाई. मला 1 धाव भेटते, ती संघामध्ये ऍड होते. अतुल भालेकर एवढा चतुर गोलंदाज आहे, जिथून आपण पाहिलं तर त्याला विकेटसाठी तर बाहेर काढलाय, पण 3 चेंडू मध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न कॅप्टन 26 कडून देखील केला जाईल. एकमेकांच्या समोर सातत्याने गेले कित्येक वर्ष खेळणारे हे खेळाडू आहेत. दोघांना एकमेकांची दुःखीनं चांगली माहिती आहे. हो, हा चेंडू होता जो आपण पाहिलं टाकण्याचा प्रयत्न राहिला होता. याआधी वाईट टाकला, जाऊन दिला, मात्र तदनंतर आपण पाहिलं तर लेग स्टिकवरचा चेंडू, कारण की हा चेंडू जर शफल होत असताना रिप्ले मध्ये बघा, हा लेग स्टिकवरचा चेंडू टाकला, अगदी शरीरावरती आदळणारा. सोडून देण्याचा प्रयत्न केला जरूर प्रशांतनं, मात्र अशा वेळी बऱ्याचदा मागच्या दाराने दरोडे पडतात. हा चेंडू अगदी मी म्हणेल की शरीराला आदळला. 32 धाव संख्या. ओहो, शॉर्ट बॉल पुल केलाय, शॉर्ट पुल पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक पाहत राहिले. अगदी सक्सेसफुल, वंडरफुल, पॉवरफुल स्ट्रोक, अगदी पॉवर जनरेट केली आहे प्रशांत बोत्रे याने. पॉवर आहे, ताकद आहे आणि प्रशांत बोत्रेची ऑलरेडी बॅट पाहतायत. रुद्र स्पोर्ट्सची बॅट तो यूज करतो आणि रुद्र स्पोर्ट्सनेच आपण पाहिलं त्याच्या 50 साठी आणखीन एक बॅट गिफ्ट देऊ असं सांगितलंय. 8 चेंडू 32 वरती तो पोहोचलाय. जर संघाच्या 38 धावा आहेत तर सिंहाचा वाटा 32चा हा प्रशांत बोत्रेचा आहे. 5 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत, 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. अतुल भालेकर, ओहो, व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल. हा त्याचा खऱ्या अर्थानं स्पेशल वन आहे. चेंडू पडल्यानंतर राईज होतो,
ज्या पद्धतीने आपण पाहिलं स्किट चेंडू होतो, थोडासा मी म्हणेल की वेगानं निघून जातो. रिप्ले मध्ये दिसल अतुल भालेकरचा हा चेंडू कसा हाताला पडला, थोडा राईज झाला आणि विकेट किपर चेंडू पकडत असताना त्याचा हात हळूहळू वरती जातो, म्हणजे चेंडूची हाईट वाढत जाते आणि हा चेंडू अतुल भालेकरचा स्पेशल आहे. 2 षटकांचा खेळ झाला आणि बरोबर 38 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजली आहे. विकेट अजून आली नाहीये. अंकुश सध्या एक गोष्ट करतोय, भाई मी मार्क नाही केले का, मी तुला संधी देणार, आणि सध्या प्रशांत बोत्रे ती संधीचं सोनं करतोय. 38 धावा स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्या 2 षटकांच्या अखेरीस. अगदी चांगली जमेची बाजू राहिली आहे. कॅल्क्युलेशन क्रिकेट दोन्ही एंड कडून मात्र दोन्ही बॅटर कडून पाहायला मिळतोय. 9 चेंडू आतापर्यंत प्रशांतने फेस केले, 32 धावांवरती खेळतोय. अंकुशने देखील आतापर्यंत 3 बॉल फेस केलेत, 5 धावांवरती खेळतोय. चांगलं क्रिकेट दोन्ही बॅटर कडून मात्र पाहायला मिळतोय. एक चांगला फायटिंग स्कोर उभारण्याचा मानस दोन्ही बॅटरचा मात्र जरूर पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत पाहायला गेली तर 38 या धावसंख्येवरती. हो, समोरच्या दिशेने उडवला, व्ही शेप मध्ये बॉल खेळलाय, एक टप्पा घेत बॉल थांबत नाहीये, बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग येतोय तो चौकार. 4 धावा मात्र प्राप्त होत असताना मात्र पाहायला मिळतात. अंकुशच्या खात्यामध्ये 4 धावा मात्र येत आहेत. अंकुश देखील आक्रमक होतोय. अंकुश लावत नाहीये बॉल वरती, सरळ सीमारेषेच्या बाहेर पाठवतोय. 4 धावा चौकार. हा टप्प्याचा बॉल बाहेर आला, शफल झालाय आणि शफल होऊन मात्र हा खेळलेला फटका व्ही शेप मध्ये. चांगला बॉल वरती आक्रमण केलंय. आता अंकुशने देखील हात खोलला, कारण की माहिती आहे ज्या पद्धतीने धावा होत आहेत, इथून जर आणखीन पुढे गेलं तर कदाचित प्रोजेक्ट स्कोरचं असं म्हणणं आहे की दोघेही टिकले 19च्या सरासरीने धावा केल्या की जेमतेम 95 धावसंख्येपर्यंत पोहोचू शकतात. आणि आतापर्यंत 3 मॅचेस ज्या झाल्या, 3 मॅचेस मध्ये एक गोष्ट समजली की इथे 60-70 धावा या सेफ आहेत. आतापर्यंत धावसंख्या 42-42 वरती जाऊन पोहोचली आहे. शफल झाला, फुल टॉस चेंडू, फुल टोल खेळलाय वसूल. अप्रतिम फटका अंकुशच्या बॅट मधून. वॉट अ स्ट्रोक यार. प्रदीपच्या विरोधामध्ये सध्या हात खोलले जातात. प्रदीपनं थोडासा डोक्याला हात लावलाय, कारण की डोकेदुखी वाढवले या ओपनिंग पेअरनं. अप्रतिम बॅटिंग. एका बाजूला अंकुश, दुसऱ्या बाजूला प्रशांत. अंकुशच्या बॅटिंग मध्ये अंकुश नाही ठेवू शकलाय प्रदीप, आणि डबल कॅमेरा अँगल न सध्या आपण पाहिलं तर अगदी सध्या दाखवलं जात आहे. अगदी बाहेरचा बॉल होता, आतमध्ये वळवण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने चेंडूला राईज केला आणि त्यानंतर मात्र मिड विकेटला मात्र हा ठोकलेला फटका पाहायला मिळतो. हा एक्शन रिप्ले अगदी मागच्या पायावरती तोल सांभाळत असताना हा फटका चांगला खेळलाय. षटकार आलाय. टीमची धावसंख्या 48 या धावसंख्येवरती. अगदी ओहो, यावेळी सरळ बॅटीने लॉंग ऑन रिझन मधून खेळाडू कॅच साठी नाही गेलाय, मात्र चेंडू चांगल्या पद्धतीने गॅदर केला. आशिष पाहिलं तर अशा वेळी आपण पाहिलं तुमच्या हातामध्ये निर्णय असतो, तुम्ही कॅच साठी जायचं किंवा मागे थांबायचं. तुम्ही मागे थांबलं तर कदाचित चेंडू डोक्यावरती टपली मारून निघून जातो. मात्र अमित बॉन्डचा चांगला निर्णय, कॅच साठी नाही गेला, चेंडू अगदी आढवला आणि तदनंतर आपण पाहिलं तर 49 धावसंख्या आता स्कोर कार्ड वरती सजली आहे. एका बाजूला बॅटिंग करते टीम, आपण पाहिलं तर अर्थातच वेदांत प्रतीक 11 सातारा आणि सुरवे टायगर टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी. 49-3 चेंडूचा खेळ झाला. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. 3 अजून बाकी आहेत चेंडू. प्रदीपला मात्र अगदी कमबॅक करून देणं महत्वाचं असेल. पुढचा बॉल प्रदीपचा प्रशांतसाठी. फुल टॉस बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण केलंय आणि या बॉल वरती काय घडलंय, क्षेत्ररक्षकाकडनं चुकी झाली आहे आणि हा पंचांनी सांगितलाय निर्णय की हा षटकार आहे, कारण अगदी पाहू शकता कॅच साठी गेले होते आणि त्यांचा पाय अगदी या सीमारेषेच्या लगत लागलाय आणि त्यामुळे हा षटकार पाहायला मिळतोय. हा एक्शन रिप्ले टीव्ही स्क्रीन वरती. अगदी फुल टॉस चेंडू खेळला, जरूर अंतर थोडंसं कमी राहिलं असं वाटलं. खेळाडू होता अगदी तारेवरती, तदनंतर हा पाय पहा, पुढे जपून चाल, पुढे धोका आहे. सुनील सागावकर होता. 55 धावसंख्या. ओहो, बॅट स्विंग केली, बॅटीची अगदी लिडिंग एज, कॉट बिहाइंड विकेट. चांगला चेंडू प्रदीपनं हाताळला आणि प्रशांत बोत्रेला अखेरीस शांत ठेवलं. जी अगदी आग मैदानामध्ये लागली होती प्रशांत नावाची, प्रदीप नावाचा पाण्याचा बंब आणला आणि ती आग विझवली. अखेरीस प्रशांत बोत्रेला 11 चेंडू 38 धावेवरती थांबवण्यामध्ये यश आलं प्रदीपला आणि जिथे संघाची धावसंख्या 55 आहे. चेंडू पहा, थोडासा बाहेर ठेवला, बाहेरचा चेंडू पडला तर थोडासा कट झाला. बाहेरचा चेंडू छेडछाडी केली आणि छेडछाडी करत असताना अगदी बॅटीची लिडिंग एज
अगदी लेमन कट घेऊन प्रशांत बोत्रेची विकेट. मात्र मी म्हणेल प्रशांत बोत्रेनं संघाचं काम चांगलं केलंय. 55 धावसंख्येला पहिली विकेट जाते म्हणजे प्रशांत बोत्रेचा सिंहाचा वाटा दिसून आला. 11 चेंडू 38 धावसंख्या आणि संपूर्ण कमिटी मेंबर सध्या दाखवले जातात. अगदी बबलू पाटील संस्थापक अध्यक्ष, शिवा जाधव बॉस, गोपीदादा सूर्यवंशी असतील, विजय रेटरेकर असतील, अजित वरे असतील, सुधाकर लोहार असतील किंवा आमचे अरुण कदम असतील, अमितराज चव्हाण असेल, विनोद कदम असेल, अजित पाटील असेल, निलेश दादा कोळसकर असेल, हरीश सलते असेल, प्रवीण फनसे असेल, राजू कंक, राहुल डीजे, राजू डिगे असतील, आमचे विकास कदम, रोहित पाटील, अमर बामरस असेल, संदीप पाटील असेल, किरण सेलाटकर असेल, हे संपूर्ण आमची कमिटी मेंबर यावेळी मात्र आपण पाहतोय. कारण की ओमसा एमटीसी ला माहिती आहे एक छोट्या ब्रेक मध्ये कोणाची चर्चा पुढे आणायची. यावेळी सर बाटीनं अगदी बॅटच्या समोर खेचून दिलाय. अतुल आला, अतुलनं पहिला चेंडूवरती केलं स्वागत. प्रदीप आइए जनाब, इनिंग की नई सुरुवात करते आणि तीच अतुलनं सुरुवात केली. 3 षटकांचा खेळ झाला. 61 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजली आहे. एक विकेट माघारी गेली नुकतीच प्रशांत बोत्रेची. मात्र असं वाटलं प्रशांत बोत्रेचा खेळ जिथे थांबला होता तिथून अंकुशचा खेळ, तिथून मात्र अतुलचा खेळ तिथून चालू झाला. कास पठारमध्ये गेलात आणि विचारलं इथे बकासूर टेनिस क्रिकेटचा कोण आहे, तुमच्या हाताला पकडून अतुलच्या घरापर्यंत घेऊन जातील की हा बघा कास पठार टेनिस क्रिकेटचा बकासूर. जेवढ्या वेगानं धावतो तेवढ्याच वेगानं हाही धावा करतो. 61 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. नक्कीच चांगला फायटिंग स्कोर उभारण्याचा मानस अर्थातच वेदांत 11 संघाकडनं मात्र होतोय. कारण जमेची बाजू राहिली, प्रशांतची बॅटिंग, चांगला फायटिंग स्कोर त्यांनी देखील उभारला. भले विकेट आली परंतु त्याने त्याचं काम करून गेलाय. मिडल ओव्हर मध्ये आपण जर पाहायला गेलं तर कुठेतरी सुजित येतोय आणि सुजित वरती नजरा असतील कुठेतरी ही धावसंख्या थांबवण्यासाठी आणि या धावसंख्येला आळा घालण्यासाठी सुजितला बोलवलं गेलंय 4थ्या षटकासाठी. पाहावं लागेल ही धावसंख्या थांबते का की वाढते. अगदी अगर कोशिश करेंगे तो रुका भी सकते, कारण की ती मेहनत महत्वाची आहे. 61 धावसंख्या सुजित. पहिला चेंडू चांगला चेंडू हाताला जातो, मिड विकेट रिझनला खेळून काढला. 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जाईल का, जागा सोडली. दुसरी धाव नॉन स्ट्राइकला फेकी. 2 धावा कंप्लीट होतात. म्हणून चर्चा केली की मेहनत केली तर धावा थांबतात. मात्र या मैदानामध्ये मेहनत प्रत्येकाची आहे, मात्र त्यामध्ये तुम्ही किती जास्त मेहनत करताय त्यावरती तुमचा रिझल्ट आहे. 12व्या खेळाडूंचं कौतुक यासाठी, कारण की संघामध्ये एक स्थान भेटो किंवा ना भेटो पण संघाला सपोर्ट करण्यासाठी ते आता 12वे खेळाडू म्हणून बसलेत. त्यांचं कौतुक का नाही करायचं. अपील उचलली आहे. अगदी आपण पाहिलं तर शफलून खेळण्याचा प्रयत्न, जिथे आपण पाहिलं लेग बाईटच्या स्वरूपामध्ये अगदी 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. कारण की या मैदानामध्ये आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने एवढी मोठी स्पर्धा आहे, पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग, LBW ऑल्सो आउट आहे आणि हा खऱ्या अर्थाने एक मोठा फॅक्टर ठरू शकतो या स्पर्धेमध्ये, या इनिंग मध्ये. कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि जिथे अंपायरचा पॅनल खूप छान आहे. 64 बैठक फटका सजवण्याचा प्रयत्न बीट करून सर विकेट किपरच्या हातामध्ये मात्र जात असताना मात्र पाहायला मिळतोय. सुजितला याचसाठी बोलवलं गेलंय गोलंदाजीसाठी, कारण कुठेतरी धावसंख्येला आळा घालण्यासाठी आणि तेच काम तो करतोय. आतापर्यंत मोठा फटका येऊ दिलेला नाहीये. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला सुजितच्या माध्यमातून होते. अगदी एक सॅलड गोलंदाजी असते, कारण की एक फास्टर वन होता, एक स्लोअर वन होता. आत्ताचा स्लोअर वन होता म्हणजे नेहरू स्टेशनला उतरलात, बाहेर निघालात की अगदी फ्रूटवाला भेटतो, त्याच्यामध्ये सॅलड बनवलेले असतात, त्याला सॅलड डिश बोलतात. तशी गोलंदाजी वैविध्यपूर्ण, त्याला सॅलड गोलंदाजी बोलतात आणि तीच गोलंदाजी सध्या बाहेर काढल्या. फटका चांगला आहे. ओ हो हो, अडवला जातोय. अखेरीस नशिबाचा 1% मेहनत केली जरूर, यश भेटो किंवा नाही भेटो यापेक्षा मेहनत केली हे महत्वाचं आहे. प्रयत्न केला ते महत्वाचं. चेंडू निघून गेला 4 चौकारासाठी. PMPL संघाची धावसंख्या 68. अगदी हो, नक्कीच सहमत आहे. क्षेत्र कुठलंही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असेल ना तुमच्या यशाला पर्याय नाही आहे. कष्ट केले परंतु थोडेसे अपुरे पडलेत. पुढचा बॉल. अगदी मिड विकेट रिझन मधून मेहनत महत्वाची आहे, कष्ट महत्वाचे. आता आशिष चोरगे तूच बघ, तू किती मेहनत घेतोय. तू आज जॉब वरती ऑन ड्युटी आहेस, तू तिकडे जॉब करतो, इकडे कॉमेंट्री करतो, ही तुझी मेहनत आहे भाऊ. आणि अशी मेहनत करत राहायची भाऊ, बरं वाटतं. 69 धावसंख्या 69. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 69 वरती जाऊन पोहोचले. एक चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. हो, फ्लिप करण्याचा प्रयत्न ऑन साइडला जरूर वळवलाय. मिड विकेट रिझन मधून क्षेत्ररक्षक वेगाने त्यात बॉल पर्यंत फेकी केली जाईल. एका धाब्यावरती मानलं जात आहे समाधान. सिंगलच्या माध्यमातून टीमची धावसंख्या 70. या धावसंख्येवरती चांगला स्कोर उभारण्याचा मानस अर्थातच या
वेदांत प्रतीक 11 संघाचा मात्र जरूर पाहायला मिळेल आणि 70 धाबा एक चांगला स्कोर उभारला जातोय. करंट रन रेट जर पाहायला गेलं तर 17.50 जरूर पाहायला मिळतंय. यानंतर टॉस साठी मॉर्निंग ब्लास्टर स्टार्स आणि शाहू सेल्वेलियर शाहूवाडी कोल्हापूर अशी मॅच यानंतर खेळली जाईल. दोन्ही कॅप्टन्स आपण तयार राहा. यानंतरची मॅच आहे अर्थातच मॉर्निंग ब्लास्टर स्टार्स विपक्ष शाहू सेल्वेलियर शाहूवाडी कोल्हापूर. आणि या मैदानाची खासियत आहे ड्रिंक ब्रेकला तुम्हाला अगदी लीग अंपायर उभे राहतात तिथे जायचं असतं. एक छान खड्डा बनवलेला त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने पाणी थंड राहील अशी व्यवस्था केली. वरती आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने आपण पाहिलं तर अगदी शटर लावलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी म्हणजे ड्रिंक ब्रेकचा कमीत कमीचा वेळ या करताना मैदानामध्ये वाचवला जातो. सध्या आपण पाहिलं 4 ओव्हर संपलेत बरोबर 19 मिनिटांमध्ये म्हणजे 1 मिनिट वाचवलं. तब्बल आपण पाहिलं शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत आणि शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी आता फक्त 5 मिनिटं आता यांच्याकडे आहेत. 5 ते 6 मिनिटांमध्ये ही ओव्हर संपवायची. 70 धावसंख्या स्कोर कार्डवरती. हो आणखीन एक चांगला बॉल अप्परकट करण्याचा प्रयत्न होता. हाफ ट्रॅकर बॉल त्याच्यावरती आक्रमण करायचं होतं. अप्परकट खेळण्याचा प्रयत्न बीट करून सर पाठीमागे विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावलाय. चांगला बॉल वैभव यांचा पहिला बॉल डॉट बॉल आलाय. गोलंदाजीमध्ये अगदी अंतिमचं षटक अगदी स्लॉट ओव्हरचं षटक मात्र घेऊन येत असताना मात्र पाहायला मिळतोय हा गोलंदाज वैभव. सेकंड एंडला अंकुश. हो पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. बीट करून सर्व विकेट किपरच्या हातामध्ये आणखीन एक चांगला बॉल तिथे हाताळत असताना आतापर्यंत 2 डॉट बॉल आलेत. मोठ्या फटक्यापासून थोडंसं वंचित ठेवलंय बॅटरला. जकडून आकडून ठेवलं जात आहे आणि चांगली गोलंदाजी वैभवच्या माध्यमातून होते. अंकुश वरती अंकुश लावलाय अगदी दोन्ही बॉल वरती. दोन्ही बॉल डॉट बॉल आलेत. हो चांगला चेंडू वैभवचा. नॉन स्ट्राईकला बघा नॉन स्ट्राईकला बघा. अतुल यासाठी काय करतो कारण की एका बाजूला ही शेवटची ओव्हर आहे. आतापर्यंत जे कमवलंय ते पाण्यामध्ये नाही घालवायचं कारण की 70 धावसंख्या आहे आणि 70 धावसंख्या पहिल्या 2 ओव्हर मध्ये जिथे आपण पाहिलं तर संघ 40 पर्यंत जाऊन पोहोचतो तिथे नंतरच्या शेवटच्या ओव्हर पर्यंत संघ 70 पर्यंत जाऊन पोहोचतो. म्हणजे जी पहिली ओव्हर आपण पाहिली तर 2 ओव्हर 20-20च्या सरासरीने चालू होत्या. त्यानंतर तिसरी चौथी ओव्हर 15च्या सरासरीने चालू आहे. धावसंख्या थांबली आहे बऱ्यापैकी थांबली. अगदी बॅडमिंटन फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. खेळाडू पॉइंटला एकच धाव इथे कंप्लीट केली जाते. 4 चेंडूचा खेळ झाला आणि तब्बल आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ झाला. 1 बाउन्स म्हणून दंडित केले आता आणि 71 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजली आहे आणि तब्बल आपण पाहिलं तर 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. अगदी 2 बॉल वरती मात्र किती धावा जमवल्या जातील. एक चांगला फायटिंग स्कोर उभारण्याचा मानस असेल. येणाऱ्या 2 बॉल वरती धावा पाहाव्या लागतील. वैभव आहे. वैभवचा हा बॉल शॉर्ट बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न. बॉल खूप वेळ हवेत आहे. कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. अगदी नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत मात्र आपण जर पाहायला गेलं तर 2 धावा अगदी सहज रीतीने मात्र कंप्लीट होत असताना मात्र जरूर पाहायला मिळतात. 2 धावा येतात. 2 धाव्याने धाव फलक मात्र पुढे सरसपेल जाऊन पोहोचेल 73 या आकड्यावरती. शेवटचा बॉल आहे अंतिम बॉल आणि अंतिम बॉल वरती धावा किती असतील. येस कॅप्टन मॉर्निंग ब्लास्टर स्टार आणि शाहू सेल्वेलियर शाहूवाडी कोल्हापूर दोन्ही कॅप्टन्स आपण या टॉस साठी. हो आणखीन एक चांगला बॉल शेवटच्या बॉल वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॉल चाललाय लॉंग ऑफ रिझन मध्ये. अगदी लॉंग स्टॉपला मात्र बॉल थांबत नाही आहे परंतु क्षेत्ररक्षक वेगाने येतात. अगदी लॉंग लेगला चांगला स्टॉप तिथे करत असताना पाहायला मिळाले परंतु या बॉल वरती फक्त आणि फक्त 2 धावा आल्यात आणि या 2 धाव्याने मात्र धाव फलक पुढे सरसवेल जाऊन पोहोचेल 75 या आकड्यावरती. टार्गेट असेल 76 धावांचं. येणारे 30 बॉल आणि 30 बॉल मध्ये करायचे आहेत 76 धावा. अर्थातच टीम सुर्वे टायगर या संघाला यस थोडीशी लाईनअपची शिस्त पाळा विनंती करेन. 76 धावांचं टार्गेट सेट केले. अगदी समोरची टीम आपण जर पाहायला गेलं तर वेदांत प्रतीक 11 सातारा या संघाने 30 बॉल सुर्वे टायगर या संघाला करायचे 76 धावा. जाऊया टॉस का बॉस या मंचावरती जिथे मात्र जोडले गेले किरण सर आणि नेक्स्ट मॅच मॉर्निंग ब्लास्टर आणि त्यांच्या विरुद्ध शाहू बॉलिंग आहे. येस किरण सर तर जोडलेत पण अजून कॅप्टन जोडले नाहीयेत.
कॅप्टन या हो, धावा बघू थोडस, या या हा कॅप्टन या, बोलते कॅप्टन, येस येस धावत या भाऊ या, जो पहिला पोहोचेल त्याला टॉस मागायला भेटेल या. कॉल करूया, सतीश सनस एका बाजूला खेळताना दिसेल, आनंद मगदूम दुसऱ्या बाजूला, दोघे खेळाडू मजेल मॅचला. गेल्या वर्षी एका टीम मध्ये खेळत होता तुम्ही, यावेळी एकमेकांसमोर खेळताय तुम्ही, मजा आहे का मॅचला? कोणाला देऊया सर कॉल? येस चला, मॉर्निंग स्टार टॉस जिंकल्या, अर्थातच मॉर्निंग ब्लास्टर टॉस जिंकलेला आहे. अर्थातच शाहूवाडी कोल्हापूर टीमनं. पहिल्या मॅच बद्दल तुला विचारेल भाऊ, कुठे चुकलं पहिल्या मॅच मध्ये? पहिल्या मॅचमध्ये थोडी बॅटिंग कमी पडली, बॉलिंग चांगली केली होती, पण 5 ओव्हर 27 रन चेस करायला पाहिजे होते, थोडी बॅटिंग कमी झाली. बॅटिंग परफॉर्मन्स थोडासा डाऊन राहिलाय का? हो नक्कीच, पहिल्या मॅचमध्ये कमी डाऊन राहील. काही चेंजेस दिसतील आम्हाला या मॅच मध्ये? कोणाला बसवताय, कोण नवीन चेहरा का तीच टीम घेऊन उतरताय? एक बदल होईल, तो सांगितला नाही जाणार, मात्र टॉस जिंकताय महत्वाचा निर्णय सर. फिल्डिंग करणार पहिले. येस फिल्डिंग करताय. सतीश दादा टॉस जिंकणार होतास तर तू पण फिल्डिंगला जाणार होतास? हा फिल्डिंगच करली असते. खेळपट्टी कशी बोलतोस, काय पद्धतीने ॲज न्यूट्रल आहे का गोलंदाज आणि बॅटिंग साठी? नक्कीच नक्कीच, जर तुम्ही तुमचे प्रिडिक्ट केलेले बॉल टाकाल तर ते चांगले पडतील, आणि बॅटिंग करताना पण तुम्ही वाऱ्याच्या दिशेने खेळाल तर चांगली बॅटिंग होईल. कसा राहिला टीमचा खेळ, बॅटिंग परफॉर्मन्स, बॉलिंग परफॉर्मन्स कसा राहिला टीमचा गेम ॲज अ कॅप्टन? चांगला राहिला. फर्स्ट मॅचला थोडंसं कॉम्बिनेशनचा प्रॉब्लेम असतो, कारण का आपण पहिल्यांदाच खेळत असतो, आणि आता ही मार्च एंड असल्यामुळे मुलांना एकत्र येऊन खेळता आलं नाही, कारण का प्रॅक्टिस 1-2 वेळा सेक्शन झाला असतं तर आपल्याला कॉम्बिनेशन कळालं असतं. आता एका मॅचमध्ये आम्हाला त्यातल्या त्यात 80% समजलं आहे, तर आम्ही त्यात बेस्ट देण्याचा प्रयत्न करू. चलो वेल बेस्ट, ऑल दी बेस्ट बोथ दी टीम, थँक्यू सो मच. टॉस आपण पाहिलं तर अर्थातच वॉन झालाय, जिथे आपण पाहिलं तर शाहू सेल्वेलियर शाहूवाडी कोल्हापूर या टीमनं, अक्षय कांबळे साहेब यांच्या मालकीच्या टीमनं आपण पाहिलं तर टॉस जिंकलेला आहे. दे वॉन्ट दी टॉस, इलेक्टेड टू बॉल फर्स्ट, फील्ड फर्स्ट. आणि समोरील टीम आपण पाहिली तर मॉर्निंग ब्लास्टर स्टार्स टीमला सांगितलं या आणि बॅटिंग करा. हॅलो, येस थँक्यू सो मच. लगेच आपण पुढील मॅचकडे वळणार आहोत. अगदी नेक्स्ट मॅचचा टॉस जिंकला झाला, जिथे किरण मस्कर सर तुमच्यासोबत जोडले गेले होते. अगदी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर वेदांत प्रतीक इलेव्हन सातारा विपक्ष सुर्वे टायगर्स या दोन्ही टीमच्या दरम्यानचा मुकाबला आतापर्यंत आपण अनुभवतोय. अगदी पहिल्या इनिंगमध्ये वेदांत प्रतीक इलेव्हन संघाची धावसंख्या अगदी 76 धावांचं लक्ष्य या मॅचमध्ये सेट केलं गेलंय. अगदी दोन्ही टीम्स मैदानामध्ये आपण पाहतोय. सलामीवीर जोडी देखील सज्ज झाली आहे. अजय आणि धर्मा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये. क्षेत्ररक्षण देखील सजवले गेले. वेदांत प्रतीक इलेव्हन सातारा संघाच्या माध्यमातून तब्बल 76 धावा. अप्रतिम मजा आली पहिल्या इनिंग मध्ये. अगदी आशिषजी चोरगे सर त्याचबरोबर किरण मस्कर सरांचा आवाज पहिल्या इनिंग मध्ये आपण ऐकला. सेकंड इनिंग कडे आपण लगेचच वळणार आहोत. अगदी 30 बॉल 76 धावांचा पाठलाग करायचा आहे. दुपारचं सत्र आणि या दुपारच्या सत्रामध्ये कडाक्याचं ऊन आणि त्या उन्हामध्ये चाललेली ही लढत आपण अनुभवतोय. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 चा हा भव्य दिव्य थरार. अगदी हल्ली आपण म्हणजे सणासुदीच्या शुभेच्छा कमी आणि उन्हात आणायच्या शुभेच्छा जास्त देतो, कारण की ज्या पद्धतीने उन्हाचा पारा वाढलेला आहे मॅचला मजा येईल आदर्श, कारण की तब्बल 76 धावेचं आव्हान आहे. आणि या मैदानामध्ये सध्या आपण पाहिलं तर दाखल झालं अर्थातच एका बाजूला अजय कॅप्टन टीमचा, धर्मा दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर दाखल झालाय. गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर गोलंदाज कमी काळामध्ये क्रिकेटमध्ये आले आणि कमी काळामध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टी शिकताय, यालाच बोलतात खऱ्या अर्थानं अनुभव. आणि तो शिकलाय गोलंदाज प्रतीकनं. लगेच त्यानं ओळखलं फलंदाज पुढे येतोय, चेंडू बाहेर ठेवूयात. अगदी डॉट बॉल. येस डेफिनेटली सातत्याने सर आपण पाहिलेलं आहे. अनेक स्पर्धा होत आहेत आणि युवा खेळाडू सध्या स्वतःला चर्चा करण्या स्वतःमध्ये अगदी सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यातीलच एक नाव प्रतीक सकपाळ आपण पाहतोय. यावेळी पहा स्विच फटका, प्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल अगदी निघून चाललाय. क्षेत्ररक्षक अगदी बॉलच्या पाठीमागे. दोघांची शर्यत अगदी बॉलने गाठली सीमारेषा. मिळतील धावा 4. येतोय PMPL चौकार 4 रन्स.
अगदी फुल टॉस चेंडू होता. फुल टॉस चेंडू आपण पाहिलं तर स्विच हिट साठी ऑलरेडी तयार होता. रिप्ले पहा, स्विच हिट, फुल टॉस, ज्युसी फुल टॉस, ज्याला लॉलीपॉप चेंडू म्हणतात. गुरुवार आहे, काही जण खातात लॉलीपॉप गुरुवारी, मात्र हा लॉलीपॉप चेंडू खेळत असताना चांगल्या पद्धतीने अजयनं फटका खेळलाय. 4 धावसंख्या स्कोर करवरती. जिथे आपण पाहिलं तर प्रत्येक गोलंदाजीवरती लक्ष असेल, कारण की जिथे चौकार आला तिथे येणारे 4 चेंडू कुठेतरी मी म्हणलं कव्हर केले जातील, की इथून पुढे धावा अडवण्यासाठी प्रत्येक कशी गोलंदाजी टाकतोय. जर टप्पा पडला तर त्यामध्ये कट भेटेल का, आणि जर फुल टॉस आला तर धावा भेटतील का. लेट्स सी. कहाणी आता चालू झाले, अजून खूप मोठा पिक्चर आहे. येस डेफिनेटली. पहिला बॉल डॉट आला होता, तदनंतर मात्र आक्रमण जडवलंय. अजय यांच्या बॅटमधून आलेला हा चौकार. पुन्हा एकदा प्रतीक निघालेत राऊंड विकेट करून. पुन्हा एकदा स्विचचा फटका, कॉपी पोस्ट. अगदी त्याच प्रकारे फटका सजवला जातोय. बॉल चाललाय सीमारेषा पार. आणखीन एक त्याच प्रकारचा फटका रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. काय स्ट्रोक सजवला, अगदी रूम बनवली, जागा बनवली, प्रतीकला ओळखलं होतं आणि त्याच प्रकारे हा फटका सजवला. चेंडूला अगदी सीमारेषेच्या बाहेर पाठवला. अगदी रिप्ले बघ, कारण की एखाद्याला वाटेल की हा रिप्ले टेलिकास्ट मागच्या चेंडूचा दाखवला, पण नाही, हा टप्पा होता. बॅकफुटला गेला, कॉपी बुक स्टाईल हा फटका खेळला. ज्या पद्धतीने मागील फटका खेळला म्हणजे कंट्रोल सी कंट्रोल बी, डायरेक्ट हा फटका. 8 धावसंख्या, 3 चेंडूचा खेळ झाला. अजयकडे ती क्षमता आहे, जिथे आपण पाहिलं तर मॅच मध्ये 76 धावांपर्यंत पोहोचण्याचा. ख्वाबिया भी है, खुबिया भी है, ढूंढ तेरे को मेरे में क्या ढूंढना है. 68 आव्हान. ओहो हो, पॅडल स्वीप करायचा प्रयत्न, चेंडू आपण पाहिलं चांगल्या पद्धतीने हाताला जातोय. फलंदाजाच्या पदामध्ये नक्की काय चाललंय हे जाणून घेण्याचं यंत्र यावेळी विकसित केलं प्रतीकने. ही गोलंदाजी आहे. एखाद्या चेंडूवरती फटका आपण पाहिलं तर चौकार येतोय, तर व्हेरी नेक्स्ट बॉल आपण पाहिलं तर गोलंदाज चेंडू डॉट काढतोय. इथे एक मजा असते, म्हणजे आग दोनों तरफ अच्छी लगती है और बराबर की लगती है. 8 धावसंख्या. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी होती प्रतीकच्या माध्यमातून. यावेळी पहा, अगदी लो फुटॉस बॉल होता, दिशा दिली, अगदी गॅप मधून शोधू, अगदी चेंडू निघून जातोय क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल सीमारेषा पार. काय फटका सजवलाय, अगदी सुईमधून धागा विणून काढावा की काय, तशा प्रकारचा हा फटका अगदी निघून गेलाय एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू सीमारेषा पार. अजय यांच्या बॅटमधून आला हा चौकार. रिप्ले मध्ये बघितलंस तर खेळाडू किती वेगानं गेलाय. सुईमधला धागा तसाच बाहेर गेला असता तो आपटलाही असता. काळजी घ्या भाऊ, प्लीज, विनंती, इज अ हंबल रिक्वेस्ट. खेळाडूंनो काळजी घ्या, ऊन खूप आहे आणि यामध्ये क्षेत्ररक्षण करत असताना भले 1-2 धाव जाऊ देत, पण स्वतःच्या शरीराची काळजी घ्या. 12 धावसंख्या, 5 चेंडूचा खेळ झालाय. 1 to go. ही ती मॅच आहे. ओव्हर क्रमांक 1 मध्ये पहिल्या इनिंगला धावा चांगल्या आल्या होत्या, जिथे आपण पाहिले तर तब्बल 26 धावा आल्या होत्या. आणि इथे चेंडू पडला, तो थोडासा काटा बदलला, कोण बदलला, मॅजिक मुवमेंट, मॅजिक बॉल. एक चेंडू, 1 ओव्हरचा खेळ झाला आणि तब्बल धावसंख्या आपण पाहिली तर 12 या आकड्यावरती. पहिल्या इनिंग मध्ये 26 होत्या पहिल्या ओव्हर मध्ये, सेकंड इनिंग मध्ये 12 आलेत फक्त पहिल्या ओव्हर मध्ये. आधा ही मिला है, अभी बहुत मंजिल बाकी है, म्हणजे अभी तो नापिये मुट्ठी भर जमीन, आगे पूरा आसमान बाकी है. अभी तो सिर्फ आधा मिला है, कारण की जिथे आपण पाहिलं तर 24 चेंडू, आता 64 धावेची गरज आहे. आणि पहिली ओव्हर देखील अजयनच टाकली होती आणि आता तो महागड्या ज्या धावा खर्च केलेत त्यानं, त्या तो गोळा करतोय. लेट्स सी. येस अंपायर, चला टीम मीटिंग नको, रिक्वेस्ट करतो, कारण की आतापर्यंत वेळेवरती चालू आहे. कारण की पहिली ओव्हर संपण्यासाठी बरोबर आपण पाहिलं तर वेळ घेतला गेलाय 3 मिनिटं, बरोबर 3 मिनिटं पहिल्या ओव्हरसाठी घेतलाय जरूर. आणि आतापर्यंत बरोबर टायमिंग पाहिलं तर 3 वाजून अगदी 2 मिनिटांनी. मॅच क्रमांक सध्या आपण पाहिली तर 4थी मार्गस्थ आहे, म्हणजे 11 वाजून 11 मिनिटांना पहिला चेंडू पडला. आणि प्रत्येक मॅचला 1-1 तास जरी मोजला तरी आत्ता आपण बरोबर आपण पाहिलं तर 9 मिनिटं आपले अजून सेव्ह झालेत, म्हणजे टायमिंग वरती मॅचेस चालू आहेत. 12 धावसंख्या स्कोर करवरती. पहिल्या षटकाचा खेळ झाला. गोलंदाजीसाठी कोण येईल आणि इथून पुढे ओव्हर कशी असेल. आदर्श मॅचला मजा यासाठी येणार आहे, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये धावा कमी आलेत आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये आता लुटमारी होईल का हे बघायचंय. येस, त्यासाठी प्रयत्न डेफिनेटली केले जातील. स्ट्रायकिंग एंडवरती धर्मा आपण पाहतोय. आकाश आलेत ओव्हर द विकेट करून. राईट आर्म पहिला बॉल, पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा बॉल होता, खोदून काढला, अगदी जमीनलगत बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे प्रशांत बोत्रे. या खेळाडूकडून होतीये चुकी, बॉल अगदी सीमारेषा बाहेर काढतोय. चुकीला माफी नाहीये. येईल अगदी धर्मा यांच्या बॅटमधून आलेला हा चौकार. अप्रतिम फटका, अगदी खोदून काढला. पाहायला गेलं तर पहिलाच बॉल खेळत असताना आक्रमण केलं, अगदी शोधून काढला आणि तदनंतर मात्र चेंडू सीमारेषा पार. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झालेली थोडीशी चुकी पहा. प्रशांत बोत्रे. चौकाराला 4 धावा मिळत आहेत. नाही, जर तुम्ही आयकॉन असाल, जर चॉईस खेळाडू असाल तर तुम्हाला प्रत्येक प्लॅटफॉर्म वरती स्वतःचा खेळ दाखवावा लागेल.
तुम्ही हे नाही बोलू शकता की आज मला गोलंदाजी नाही येत, मी बॅटिंग करू शकतो, मला फिल्डिंग मध्ये नाही जमत, मी सर्कल मध्ये राहू शकतो. नो नेव्हर. कारण की ऍज अ चॉईस खेळाडू म्हणजे तुम्ही परिपूर्ण असणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. सध्या क्षेत्रक्षेमध्ये थोडीशी गडबड झाली गली रिझर्व मध्ये. चेंडू वेगानं जातोय थर्ड मॅनला, खेळाडू चेंडूच्या मागे शॉट थर्डचा. आता थर्ड मॅनला चेंडू दाखल झालाय. बॅक टू बॅक 2 चेंडू, अगदी 2 चौकार आलेत. आदर्श सूर्यवंशी आपण हीच चर्चा केली होती राजा की पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा आलेत, दुसऱ्या ओव्हरमध्ये आजी आणि धर्मा लुटमारी चालू करतील. लुटली या पहिल्या 2 चेंडू 2 चौकार. येस डेफिनेटली आता तोडफोड कार्यक्रम करावा लागेल. 76 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली होती प्रतीक सकपालच्या माध्यमातून आणि तदनंतर आकाश यांच्यावरती अटॅक केला जाईल का असा प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं आणि डेफिनेटली त्या प्रश्नाचं उत्तर मात्र शोधून काढण्यामध्ये धर्मा यशस्वीरित्या प्राप्त होत आहेत. नुकतंच आकाशच्या जवळ विकेट किपरही धावत आला आणि तोपर्यंत मिड विकेटचा खेळाडू डीप मधला एवढं अंतर पार करून त्याच्या जवळ धावत गेला. कुछ तो अलग बात रही. आणि मयूर शिंदे हाही वेगवान गोलंदाज आहे. SPL मधला बेस्ट बॉलर किताब त्याला भेटलाय. कुछ तो दिया है, कुछ तो बोला है, कुछ तो कहानी अब बनने वाली है. आहा हीच कहाणी होते. हाफ ट्रॅकर बॅकफुटला स्क्वेअर कट आणि हॅट्रिक चौकार येतोय. प्रत्येक गोष्टीवरती प्रत्येक प्रश्नावरती उत्तर आहे आणि हे उत्तर सध्या धर्मा देतोय. एक मोठ्या धर्म संकटात टाकतोय. बॅटिंग करत असताना धर्मा समोरच्या टीमचं डोकेदुखी वाढवतोय. 24 धाव संख्या स्कोर कार्ड वरती सजले. अजय 6 चेंडू 12 ला खेळतोय. धर्मा 3 चेंडू 12 वरती खेळतोय. 3 चेंडू 12 धावा खर्च केलेत आकाशनं. 24 धाव संख्या स्कोर कार्ड वरती. 21 चेंडू 52 धावेची गरज. मॅच आता बनली आहे. येस डेफिनेटली मॅच बनली आहे, मॅच बनवली आहे. 21 बॉल आता शिल्लक आहेत. 52 धावा बनवायच्या आहेत. 24 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. याच प्रकारचं जर सर आक्रमण राहिलं ना तर मात्र ही मॅच कुठेतरी सोपी बनेल. अगदी असहमत आहे तुझ्या मताशी. आणि आपण पाहिलं तर नितीन पवार अगदी आपल्यापर्यंत माहिती पोहोचवतो की पहिला खेळाडू आहे धर्मा ज्यानं 3 चेंडू 3 चौकार लगावलेत. म्हणून पाटण टेनिस क्रिकेटचा कम्प्युटर याला बोलतो आम्ही. यावेळी देखील आपण पाहिलं फटका अप्रतिम खेळला इनसाइड आउट. खेळाडू आहे चेंडू खाली मात्र तो बोलतोय मी तर बनलोय प्रेक्षक आणि प्रेक्षक बोलतात अरे आम्ही बनलोय फिल्डर. चेंडू अगदी त्यांच्या भेटीला. धाव संख्या 30 वरती जाऊन पोहोचले. 4-4-4-6 गाडी नंबर नव्हता हा. 4 चेंडूचा खेळ होता. 3 चौकार 1 षटकार. वॉट अ बॅटिंग. अप्रतिम खेळ खेळला जातोय. यस या बॅटिंगची गरज होती. ही फलंदाजी आता महत्वाची आहे आणि या खेळाडूकडे आता नजरा वळल्या जातील. आक्रमण केलं जात आहे पूर्णपणे. अटॅक आणि आक्रमण फायटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. फलंदाजाच्या माध्यमातून आक्रमण केले गेले. गोलंदाज आकाश यांच्यावरती मात्र धुळा उडवलाय. अगदी एक तो मॅच बनेगी वरना बिखडेगी आणि आता मॅच बनायला सुरुवात झाली. 20 चेंडू अगदी 46. व्हॉट अ स्ट्रोक, व्हॉट अ स्ट्रोक. नजाकत होती, अंदाज होती, लुक शॉट. ज्या पद्धतीने हा फटका खेळला गेला रिप्ले टेलिकास्ट बघाल तर प्रेमामध्ये पडाल. कारण की धर्मानं ज्या पद्धतीने या फटक्याला एक्झिक्यूट केल्या जणू फ्रंटच्या कॅमेरामॅनला सांगतोय भाई एक फोटो खिच, एक फोटो खिच, तू खिच मेरी फोटो. व्हॉट अ स्ट्रोक यार. मागचा पाय थोडासा वाकवला तदनंतर बसला आणि 30 अगदी 360 अँगल मध्ये वळला आणि तदनंतर चेंडूला अगदी दिशा दाखवली. काय फलंदाजी होतीये अप्रतिम. काय फटका सजवलाय. अगदी प्रेमात पडावं असा फटका सरांनी उल्लेख केला. काय स्ट्रोक सजवलाय अप्रतिम. आकाशच्या गोलंदाजीवरती अगदी आक्रमण चढवलं गेलंय. आकाशची अगदी तुम्ही चर्चा केली सर. ओव्हर क्रमांक 2 जशी चालू झाली लुटमारी केली जाईल का आणि यस डेफिनेटली धावांची अक्षरशः लुटमारी केली जाते. अप्रतिम. ऑब्विसली 36 धाव संख्या. आता 19 चेंडू मध्ये 40 हव्यात. कारण की ओव्हर क्रमांक 3 ला ओव्हर क्रमांक 2 मध्ये तिसऱ्या चेंडूला जेव्हा 3 चेंडू 3 चौकार आले तेव्हा 2 खेळाडू आकाशला समजवण्यासाठी गेले. आता 5व्या चेंडूवरती जो फटका आलाय तिथे 5 जण त्याला समजवायला गेले. ही कहाणी आहे भाऊ. इथे मॅच त्यांना माहिती आहे. मॅच मिट्टीमध्ये अजून मुठ्ठीमध्ये आली नाहीये आणि मुठ्ठीतली मॅच मिट्टीमध्ये जाण्याआधी एकत्र येत आहेत. 36 धाव संख्या. इनिंग क्रमांक 1 चा इतिहासाची पानं चालली तर पहिल्या ओव्हरमध्ये 26 आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 12 आल्या होत्या. या इनिंग मध्ये पाहूयात. ओहो व्हॉट अ ड्राइव्ह, व्हॉट अ ड्राइव्ह. गॅप शोधून काढलाय. वाट शोधली जाते. रिकाम्या जागा भरली चौकारानं. व्हॉट अ इनिंग, व्हॉट अ मॅच. धर्मानं एक मोठं धर्म संकटामध्ये टाकले गोलंदाजी करणाऱ्या वेदांत प्रतीक 11 सातारा टीमला. 18 चेंडू 36 धावा, 36 धावा 18 चेंडू. व्हॉट अ मॅच.
मगाशी उल्लेख केला हा रिप्ले टेलिकास्ट पाहूयात. वॉटर ड्राईव्ह, बॉटम अँगल पहा, फ्रंट अँगल पहा, बॉटम हँडचा उपयोग पहा, देहबोली पहा, त्याची स्माइल पहा, त्याची नजर बघ, त्याचे आर्म्स, मनगटातली ताकद एकदम ओके होती. वा, 18-36. पहिल्या इनिंग मध्ये धावा होत्या, पहिल्या ओव्हर मध्ये 26, दुसऱ्या ओव्हर मध्ये 12. उलट झालं, सेकंड इनिंग मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये 12 धावा आल्यात आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये 28 धावा आल्यात. म्हणजे कुठेतरी जो ग्राफ आहे, जो आलेख आहे, ज्या पद्धतीने जो शेअर मार्केटचा आलेख आहे तो अप अप आणि अप जाताना दिसतोय. म्हणजे मॅच आता थोडीशी गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या हातातून निसटते की काय. मात्र मयूर शिंदे सातारा प्रीमियर लीगचा वेगवान गोलंदाज आणि बेस्ट बॉलर किताब मिळवणारा गोलंदाज दाखल झाला. 18 चेंडू 36 ची गरज असताना बॉक्स टेनिस क्रिकेट आणि ओव्हरआर्म क्रिकेट या दोन्ही मध्ये आपली पकड ठेवणारा गोलंदाज मयूर शिंदे कशी कामगिरी करतोय. येस, डेफिनेटली. आता या खेळाडूकडे नजरा वळल्या जातील. मयूर शिंदे सातत्याने क्रिकेट खेळत असताना या खेळाडूच्या नावावरती देखील चर्चा रंगलेल्या आहेत. वर्चस्व स्वतःच मात्र गाजवलेलं आहे या खेळाडूने. 2 षटकांचा केस समाप्त, 40 धावा धावफलकावरती. येणारे 3 षटक म्हणजे 18 बॉलची कहाणी, 36 धावा बनवायच्या आहेत. पाहूया मयूर शिंदे ऑन स्ट्राइक. मयूर शिंदे, कारण की ती मॅच जिथे झेप घ्यायची. तुम्ही बोलाल मी आत्ताच जेवण आलो, मला झोप घ्यायची नाही भाऊ, आपल्याला झेप घ्यायची. 18-36 समीकरण सध्या मात्र या बॅच मध्ये 40 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. प्रत्येक ओव्हर मागे 12-12 धावाच्या सरासरीने धावा करायचे. लेट्स सी, प्रत्येक ओव्हर मध्ये 12. त्यामध्ये पहिला चेंडू जातोय सीमा रेषेच्या जवळ अडवण्याचा प्रयत्न. व्हॉट एफर्ट्स यार, व्हॉट एफर्ट्स, व्हॉट हॅपन. चेंडू हवेमध्ये होता, काजाचा ठोका चुकला होता आणि तदनंतर आपण पाहिलं तर चेंडू कशा पद्धतीने अडवला गेला. सीमारेषेच्या अगदी जवळ आकाश होता, चेंडू अडवला. तदनंतर आपण पाहिलं तर अगदी हा चेंडू पकडल्यानंतर आतमध्ये ढकलत असताना इम्पॅक्ट पहा, आतमध्ये आहे आणि तदनंतर हा चेंडू, ओ व्हॉट अ फिल्डिंग यार, व्हॉट अ फिल्डिंग. अप्रतिम क्षेत्ररक्षण. हे आहे आमचे पश्चिम महाराष्ट्राचे खेळाडू. अगदी जीवाच्या आकांतापासून शेवटच्या क्षणापर्यंत स्वतःला मैदानामध्ये झोकून देणं, अगदी क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. अप्रतिम क्षेत्ररक्षण. हे आहेत सर ग्रामीण खेळाडू, सातत्याने आपल्या नावाचा दर्जा ठेवतात. एफर्ट्स दर्जेदार राहिले. पुढचा बॉल मयूर शिंदे निघालेत. यावेळी देखील पहा, आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेणारा बॉल. गुडलेन स्पॉट वरून काय गोलंदाजी आहे. मयूर शिंदे अगदी गोलंदाजीसाठी आले, त्यामुळे अगदी चर्चा केली. या खेळाडूकडे नजरा वळतील आणि त्या प्रकारचा चेंडू आता डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी. अंपायर 12व्या खेळाडून आम्हाला थांबवलंय. सो अंपायर 12व्या खेळाडून थांबवलंय, कारण की तो बोलतोय की आधीच्या चेंडूला पुन्हा बघा, तो सांगतोय, कारण की त्यांनी आम्हाला थांबवलंय मध्ये. सो ओके, बॉल टाकला राईट यार, राईट. मॅचच्या दिशेनं 42 धावसंख्या स्कोर करवती. 2 चेंडूचा खेळ झाला. 42. वेट अंपायर वेट. येस, थर्ड अंपायर. कारण की अंपायर 12वा खेळाडू जेव्हा बॉलर रनअप घेत होता तेव्हा तो थांबवायचा प्रयत्न करत होता, पण ते थांबवू शकलो नाहीये आम्ही ऑब्विसली, कारण की थांबवण्याचा प्रयत्न केलाय 12व्या खेळाडून कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तो उठून उभा राहिलाय. या दोन्ही अंपायर्स प्लीज, थर्ड अंपायर. की जेव्हा गोलंदाज धावत होता तेव्हा तो 12वा खेळाडू उठून उभा राहिलाय आणि त्याने थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र बॉल तोपर्यंत टाकलाय.
चेक ज्यांचं शुभागमन या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025ला होतं आहे, अर्थातच KSK महाबळेश्वरचे 360 ज्यांना म्हटलं जातं, अर्थातच चंदू घाडगे यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. मिस्टर 360 चंदू घाडगे यांचं शुभागमन या ठिकाणी होतं आहे, त्यांचं आपण करूया मनापासून सहर्ष स्वागत. थँक्यू 42. यामध्ये केलं एवढंच की 12व्या खेळाडूचं जो मत होतं की आम्हाला थर्ड अंपायर घ्यायचं आहे त्याचं मत आपण पूर्ण केलं. सो इट्स अ फेअर फिल्डिंग. थँक्यू सो मच. येस थँक्यू. कारण की पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग उद्या एक मॅच झाल्यानंतर स्पर्धा झाल्यानंतर असं बोलायला नको की आमच्यावरती अन्याय झाला, यासाठी आम्ही खेळाडूंना अंपायरला थांबवलं. कारण की एवढी छान स्पर्धा करतो, एका छोटी गोष्टीसाठी कोणावरती कोणाचं मन नाराज नको यासाठी आपण सगळ्यांना थांबवलं. ऑब्विसली डिसिजन यासाठी मॅच थांबवली आम्ही की हे डिसिजन उद्या याची रील बनणार, याची व्हिडिओ बनणार आणि ती व्हिडिओ सगळ्या ग्रुपमध्ये जाणार, यासाठी मॅच थांबवली आपण. आणि अंपायरनं थर्ड अंपायर बघितलाय, डिसिजन आलाय. चेक एक सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. KSKचे मिस्टर 360 ज्यांना म्हटलं जातं, चंदू घाडगे यांचं शुभागमन झालंय आणि चंदू घाडगे यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. कार्याध्यक्ष अरुणबाई कदम यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. चंदू घाडगे KSKचे मिस्टर 360 यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. थँक्यू. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. 42 42 धावसंख्या. .42 42 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. ओहो बॅट स्विंग केली जाते, चेंडू अगदी नो बॉल दिला गेला मेन अंपायर कडून. नो बॉल, त्यामध्ये एक धाव. ओव्हर स्टेप, अगदी नो बॉल, अगदी साइड स्टेप यावेळी मात्र दाखवली जाते. पहा ही साइड स्टेप दाखवली अंपायरनं. 44 धावसंख्या 44. 44 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 76 धावांचा पाठलाग करायचा आहे. 2.2चा बॉल. यावेळी पहा मयूर शिंदेच्या माध्यमातून झालेली छोटीशी चुकी. पहा अशा छोट्या चुकांना तुम्हाला चुका सुधाराव्या लागतील. चुकीला माफी नाहीये क्रिकेटमध्ये. स्वतःवरती नाराज होतोय पूर्णपणे, अगदी इम्प्रेशन आणि अगदी त्याच्या चेहऱ्यावरती त्याचं स्माइल सांगून जाते, त्याचा चेहरा सांगून जातोय ही चुकी माझ्याकडून अपेक्षित नाहीये आणि याची दुर्मिळ गोष्ट आहे. पुढचा बॉल देखील लगेचच सज्ज होतील. 44 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. मयूर शिंदेला आपण पाहतोय पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 मधील ही मॅच क्रमांक 4 आतापर्यंत आपण अनुभवतोय. पुढचा बॉल मयूर शिंदे निघालेत ओव्हर द विकेट करून राईट आर्म. यावेळी पहा अगदी खोदून काढलाय समोरच्या दिशेने. फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक येथील बॉल पर्यंत पकडला जाईल. कॅच, परंतु फ्री हिट होती.
यावेळी पहा एकच धाव मिळेल, सिंगल आली आहे. अजय संधीचं सोनं करता आलं नाही, सिंगल मिळाली आहे. अगदी सिंगल धाव 45-45 धाव संख्या आणि धर्मा एका बाजूला आपण पाहिलं तर स्ट्राईक वरती धर्माला पाहत आहे. अजय नॉन स्ट्रायकिंग एंडला, मयूर गोलंदाजीसाठी आणि मयूरनं बऱ्यापैकी मी म्हणेल की मॅच कव्हर केली आहे. गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने गोलंदाजी आतापर्यंत त्यानं केली आहे. हो सर, बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न ड्राईव्ह केला जातो, एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. खेळाडू आहे, चेंडू गॅदर केला जातो, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धावही कंप्लीट होतीये. 2 धावा इथे मात्र वेगानं कंप्लीट केल्या जातात. वॉटर रनिंग बिटवीन द विकेट. एका बाजूला टीम आपण पाहिलं तर वेदांत प्रतीक 11 सातारा, सुरवे टायगर. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर वेदांत प्रतीक 11 सातारा टीम सध्या मात्र मयूर शिंदेवरती अवलंबून जरूर आहे, कारण की मयूर शिंदेची गोलंदाजी ही महत्वाची कशी राहते, विकेट किती येत आहेत यावरती मॅच अवलंबून आहे. कारण की आतापर्यंत धावा चांगल्या केलेत पहिल्या इनिंग मध्ये, दुसऱ्या इनिंग मध्ये देखील धावा चांगल्या होत आहेत. 15-30 समीकरण बनले ही मॅच बऱ्यापैकी. गतीमध्ये परिवर्तन केलेला बॉल, प्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतोय. ऑन साइड बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय. मयूर शिंदेवरती चढवले आक्रमण, अगदी मोठ्या फटक्यापासून दुरावले होते, चर्चा झाली होती, परंतु यावेळी आलेला हा इट्स अ हाय अँड हँडसम, बिग अँड ब्युटिफुल, क्लासिकल, वंडरफुल स्ट्रोक, षटकार. 52 धाव संख्या, 50 पार. 52 वरती आता संघ जाऊन पोहोचलाय. अप्रतिम बॅटिंग धर्मा. मगाशी चर्चा केली की धर्मानं चांगल्या धर्म संकटामध्ये टाकले गोलंदाजी करण्यात टीमला. 14 चेंडू, आता 24 धावेची गरज. मॅच बनली आहे ही, तापली आहे ही मॅच. 52 धावा. वन टू गो. एक चेंडू अजूनही बाकी आहे. अप्रतिम 53 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. मयूर शिंदे अंतिम बॉल. यावेळी पहा पुन्हा एकदा दिशा दिली आहे, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर, बॉल निघून चाललाय सीमारेषा पार. अप्रतिम स्ट्रोक. काय फलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये, तोडफोड आक्रमण केलं गेलंय. मयूर शिंदे अंतिम बॉल वरती आलेला चौकार. 57 धाव संख्या स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. 57. छोटासा ड्रिंक ब्रेक मैदानामध्ये चालू आहे आणि पाणी पोचतं जेव्हा कहाणी बदलते. बोलते ना, पोच गया पाणी बदलेगी कहाणी, त्या पद्धतीने मॅचची कहाणी थोडीशी बदलेल का. पाणी मैदानामध्ये घेऊन जायचं प्लीज टीम. खेळाडू मैदानामध्ये पाणी घेऊन जाते मी. समीकरण तुमच्यापर्यंत आम्ही लगेच पोहोचवतो. येस, 57 धावा लगावल्या गेल्या धावफलकावरती. 57 रन्स ऑन दी बोर्ड. येणारे 12 बॉल आणि 19 धावांची गरज आहे. मॅच मध्ये अगदी पाहायला गेलं तर पूर्णपणे मॅच अगदी कमबॅक करत असताना सुरवे टायगर संघाच्या बाजूने आतापर्यंत येऊन पोहोचली असं म्हणायला हरकत नाहीये, परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. तुम्हाला इथे स्वतःला सिद्ध करावे लागेल. येणारे 12 बॉल आणि बनवायचे आहेत 19 धावा. काय स्टार्टअप राहिला होता, पहिलं षटक अप्रतिम राहिलं होतं. अजूनही आठवतंय प्रतीक सकपालची गोलंदाजी आणि तदनंतर मात्र ज्या प्रकारे अगदी तोडफोड कार्यक्रम सुरुवात झाली. धर्मा नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः तुफानी फलंदाजी करत आहे. वैयक्तिक धर्मा यांचा विचार केला तर 12 बॉल 43 या आकड्यावरती खेळत आहेत. 57 धावा, येणारे 12 बॉल 19 बनवायचे आहेत. अगदी 12-19. खेळाडूंना विनंती आहे, तुमची बॅच चालू आहे तर तुम्ही खेळाडू कक्षामध्ये बसून घ्या, कारण की बाहेर खेळाडू कक्षाच्या येऊ नका. खेळाडू कक्षामध्ये बसून घ्या, कारण की सगळे बाहेर पसरू नका, कारण की एक खेळाडू कक्ष तुम्हाला बसवल्या त्यामध्ये रिलॅक्स बसून घ्या. 3 ओव्हरचा खेळ झालाय. 57 धाव संख्या, 12-19. भाऊ काय मॅच बनली आहे. ती जी चेसिंग आपण बोलतो ती ही चेसिंग आहे. चेसिंगचा बादशाह अजय धर्मा. चांगली चेसिंग. धर्मा एक वेगळ्या लेवलला सध्या मात्र बॅटिंग करतोय, कारण की 12 चेंडू 43 धावा त्यानं केल्यात. अजूनही मॅच संपली नाहीये, कारण की धर्मा 12-43 जरी करत असेल तरी त्याच्या या 43 धावा जेव्हा यशस्वी होणार तेव्हा तो मॅच काढून आणणार, आणि तोपर्यंत गोलंदाजीसाठी अटॅकला आणलाय प्रशांत बोत्रे. मागील मॅच मध्ये या लास्टच्या 2 ओव्हर होत्या तिथे मॅच बनली होती प्रशांत बोत्रे गोलंदाजीसाठी. ओहो स्विच इट, व्हॉट अ स्ट्रोक यार. फुल टॉस, चेंडू निघून जातो अजयच्या बॅट मधून. घी सीधी उंगली से भी निकलता है, टेढ़ी उंगली से भी निकलता है. हम टेढ़े हैं लेकिन मेढ़े हैं, निकलेगा घी. अप्रतिम फटका.
पहा काय फटका केला प्रशांत बोत्रे. मागील मॅच मध्ये 2 धावा खर्च केल्या होत्या. याच पहिल्या चेंडूवरती या मॅच मध्ये चौकार देऊन बसतोय. कहाणी 11 चेंडू 15ची आता मात्र बाकी आहे. 61 धाव संख्या. चेसिंग केली जातीये का या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना सुरवे टायगर, आणि ही दहाड जी फोडली आहे सुरवे टायगरच्या अजय आणि धर्मानं, ती खूप मोठी दहाड आहे. ती पूर्ण पोचली आता वेदांत प्रतीक 11 साताऱ्यापर्यंत. 61 धाव संख्या. अप्रतिम. पुढचा बॉल यावेळी पहा. आता मात्र चांगला चेंडू हाताला जातोय. पहिल्या बॉलवरती चौकार आला सर, आणि त्यानंतर मात्र यावेळी आलेला डॉट बॉल. ही गोलंदाजी तुम्हाला सातत्याने करावी लागेल, कारण समीकरण आपण पाहिलं तर 10 बॉल आणि 15चं समीकरण एक साधं सोपं समीकरण आहे. जी 76 धावांची भिंत बांधली होती ती भिंत कुठेतरी तोडली आहे. तोडफोड कार्यक्रम करून अगदी 61 धावा लगावल्या गेल्या आहेत. येणारी 10 बॉल 15ची गरज आहे. ओहो हो, यावेळी बॅटीचा टॉपेज निघून जातोय लॉंग स्टॉपला. अगदी 4 धावा. या इथे चेंडू अडवणं महत्वाचं होतं का? ही ती मॅच होती का? इथे धावा अडवणं गरजेचं होतं का? निघून गेला 4 धावेसाठी. आणि जिथे आपण पाहिलं तर आता 65 धाव संख्या. 8 चेंडू 9 चेंडू, आता 11 धावेची गरज. रिप्ले बघा. चेंडू अगदी विकेट किपरच्या हाताला स्पर्श झाला, तिथून तो राईज झाला, तिथून तो उडला, आणि लेग स्लिपला माहिती नव्हतं चेंडू माझ्यापर्यंत येईल. पासष्ट धावा. 65 रन्स ऑन दी बोर्ड. पहा सातत्याने समीकरणामध्ये बदल केला जातोय. येणारे 9 बॉल 11 धावा. पूर्णपणे मॅचला कलाटणी दिली आहे. सुरवे टायगर संघाने मात्र दादागिरी दाखवली आहे. दर्जा, दरारा, दहशत आणि रुबाब देखील दाखवलाय आज पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये खेळत असताना. 65 धावा. प्रशांत बोत्रे अप्रतिम गोलंदाजीचा नमुना मागील मॅच मध्ये पेश केला होता, परंतु या मॅच मध्ये कुठेतरी आपल्या नावाचा चर्चा करता येत नाहीये. प्रशांत बोत्रे थोडीशी कुठेतरी खराब गोलंदाजी राहिली आहे. अगदी शेवटची मी म्हणेल जेमतेम 2 मिनिटं आहेत आता ही ओव्हर संपवण्यासाठी. 65 धाव संख्या. 65. पुन्हा स्विचिंगचा प्रयत्न. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी डॉट जातोय. आता मी तो शब्द पुन्हा यूज करेल की घी अगर सीधी उंगली से निघले तो उंगली टेढ़ी क्यों करे, कारण की या आधी स्विचिंगनं चौकार आला. आता सध्या धर्मा नॉन स्ट्राईकला, आणि अगदी अजय आपण पाहिलं तर स्ट्रायकिंगला. पाहूया आता येणारे 8 बॉल शिल्लक आहेत. 11 धावा बडवायचे. चांगली गोलंदाजी. यावेळी चांगला बॉल आला. अगदी ओळखलंय अजय सातत्याने स्विचेसाठी खेळले जात आहेत, त्याच प्रकारे अगदी ओळखून गोलंदाजी केली जाते. यावेळी पहा पुन्हा एकदा प्रतिम फटका. अनोख्या शैलीमध्ये बॅटिंग करत असताना अजयच्या बॅटमधून आलेला हा PMPL ब्रँडेड स्ट्रोक. इट्स अ क्रॅकिंग चौकार. 4 रन्स. प्रतिम. अगदी पहा प्रशांत निघाले गोलंदाजी ट्रॅकवरून. अगदी अजय सज्ज होते पूर्णपणे. अगदी स्टेबल बॅटिंग करत असताना यावेळी अगदी फिरले, पूर्णपणे आक्रमण केलं आणि आलेला हा चौकार. 4 धावा मिळाल्यात. वेळ कमी आहे चेंडूसाठी, गोलंदाजीसाठी लगेच निघा प्रशांत. एक चेंडू आता फक्त बाकी आहे. ओव्हर क्रमांक 4चा. येस, अगदी बरोबर मी म्हणेल की 20 मिनिटं यूज केलेत गोलंदाजीसाठी. ये निघला प्रशांत. ओहो, चांगला चेंडू हाताला जातोय. बाडी शॉर्कर थोडासा बाहेर, यॉर्क टाकला. आता 6 चेंडू तब्बल 7 धावेची गरज. ही बनली आहे ही मॅच पूर्णपणे बरोबर 20 मिनिटांमध्ये. ही पहिले 4 ओव्हर संपवले गेलेत. 6 चेंडू आणि तब्बल 7 धावेची गरज. 69 धावा सध्या मात्र स्कोर कार्डमध्ये सजल्या गेल्यात. अगदी 69. याचा 69 धावा. 76 धावांचा पाठलाग करत असताना टीम सुरवे टायगर्स आतापर्यंत येऊन पोहोचलाय 69 धावांवरती. सर अगदी या स्पर्धेकडे जवळून आपण पाहिलं ना तर प्रत्येक मॅच पाहायला गेलं तर हाय व्होल्टेज मुकाबला होताना पाहायला मिळते. अगदी पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक खेळाडू आज स्वतःला सिद्ध करण्यासाठी या मैदानामध्ये उतरलेत, आणि त्याच प्रकारे अगदी चुरस मैदानाच्या आतमध्ये निर्माण होताना पाहायला मिळते. येणारे 6 बॉल आहेत आणि बनवायचे आहेत 7 धावा. 6 बॉल 7 धावांची गरज. अंतिम षटक. आता जबाबदारी घ्यावी लागेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज देखील सज्ज होत आहेत. 6 बॉल 7 धावांची गरज. अंतिम बॉल पर्यंत मॅच पोहोचेल का? येणारे 6 बॉल सांगतील. 69 धावा आतापर्यंत लगावल्यात. 7 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्यासाठीच हे अंतिम षटक. अगदी. आणि गोलंदाजीसाठी दाखल झालाय शुभम. 12 चेंडू 43 वरती. धर्मा खेळतोय 5 चौकार 3 षटकार. 358चा स्ट्राईक रेट. 7-7. त्यामध्ये पहिला चेंडू अगदी यॉर्कर खोडून काढण्याचा प्रयत्न. पहिली धाव कंप्लीट केली जाते. हा तो गोलंदाज आहे ज्याने आपण पाहिलं तर मागील मॅच मध्ये एक चांगली गोलंदाजी करून 6 चेंडू 14 धावा डिफेन्स केल्या आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब घेणारा हा पहिला गोलंदाज ठरला, ज्याने गोलंदाजी करून आपली गोलंदाजीच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला होता. आता तब्बल 5 चेंडू आणि 6 धावेची गरज. 70 धाव संख्या स्कोर कार्डवरती सध्या मात्र ससली गेले. 70.
70 धावसंख्या, 5 चेंडू बाकी आहे. शुभम, अजून मॅच संपली नाहीये. दोन्ही टीमचे संघमालक बघतील तर अगदी थोडेसे टेन्शन मध्ये असतील, कारण की ही ती मॅच आहे तिथे दोन्ही टीमला जिंकणं महत्वाचं आहे. ओहो, मॅच केली आहे फिनिश. कोणती विकेट नाहीये. एक मोठी पार्टनरशिप, तब्बल 76 धावांची पार्टनरशिप केली गेली. अजय आणि धर्मा, व्हॉट अ मॅच. या मॅच मध्ये तब्बल 43 धावा टोकल्या धर्मानं, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर 7 दिले अजयनं देखील. एक दिल आहे, दुसरी धडकन आहे, दोनों जान है, लाजवाब है. सुरवे टाइगर की आन बान शान है. व्हॉट अ बॅटिंग धर्माने अजय. तब्बल 76 धावा चेस केल्या, म्हणून हे मैदान ओळखलं जातं एका चेसिंग साठी. आणि या मैदानामध्ये सर्वात मोठी धावसंख्या सुरवे टायगर या टीमच्या अगदी या दोन्ही धुरंधरने केली आहे. धर्मा 13 चेंडू 44 नॉट आउट, अजय 14 चेंडू 31 नॉट आउट. अप्रतिम बॅटिंग आणि 76 धावा ठोकल्या, चेस केल्या या मैदानामध्ये आणि मॅच झाले विन. अर्थातच सुरू